आता मी त्या मीरगावांना आम्ही सगळे पाण्याचं बघायला गेलो. त्या ठिकाणी मी वस्तुस्थिती सांगितली, दादा चुकीचं काय, मी काय बनवलं, माझ्या शब्दाचा विपर्यास केला की काळू असेल बाळू असेल यांचा शिवसेनेचा संबंध काय. साधा प्रश्न आहे सर, मार्गदर्शन करा, तुम्ही मार्गदर्शक आहात. यांचा शिवसेनेचा संबंध काय आमदार साहेब आहे का. हा काळू थोरला जे काय घडलं सगळ्या सहकारी संस्थाची ह्याच्या बापानं नेहमी वाट लावली. तेरणा बंद पडला, त्यातलं भंगार विकलं. DCC बँक ह्याच्या बापानं बुडवली. बरोबर आहे. खापर राणादादाच्या पप्पावरती फोडलं. इतिहास सगळं समजून घेतलं. बरोबर आहे. जे बाळू होता, बाळूचा एक बाप काही दिवस चेअरमन होतात ना या तेरणेचा, नव्हता का. मग तुम्ही काय दिवे लावले या सगळ्याचं. आज आम्ही ह्या तेरणीमध्ये तसं ह्या सगळ्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या मंडळीतनं हा कारखाना बहिरला काय मिळाला, आत व्हिजिट केली. केबल कॉपर लोखंड भंगार सगळं कापून नेलं होतं. काही शिल्लक नाही त्या ठिकाणी. पूर्ण वाटोळं केलं. ही भंगार विकणाराची अवलाद. बरोबर आहे. आणि हे यांचं काम काय, फोन आला, हा बोला काय झालं तुझं. एसटीत बसायला जागा नाही, तू सांगतो पण हे काय, हे आमदार खासदाराचं काम. एसटीत बसायला जागा, तुझी गाडी पंक्चर झाली मी माणूस पाठवून देतो, तुझी गाईला इंजेक्शन द्यायचं आहे मी डॉक्टरला पाठवून देतो. ते जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या सदस्याचं काम आहे. तुझं काम तुला कळतं का. तुला खासदार म्हणून आम्ही निवडून दिले. 18 लाख जनतेचा प्रतिनिधी लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं. ह्या सावंत सरानं या शेतकऱ्यांच्या कष्टाची साखर ओढवली होती. 60 लाख क्विंटल विकलेला का भडव्यात तुझ्यासाठी. आणि त्याच्यातनं तुला निवडून आणला. त्याच्यातनं तुला निवडून आणला. आणि मग मी जे बोलतो, तू पहिलं काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय बाप केला. नंतर उद्धव ठाकरेचा तुझा काही संबंध नव्हता, सेनेचा काही संबंध नव्हता. त्याच्यानंतर काही मंडळीला 14 ते 19 पर्यंत पकडला. त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय बाप तुला तानाजी सावंत दिसला. सरळ आहे, भोळा आहे, तुला लुटू. हा PhD होल्डर आहो, गोल्ड मेडलिस्ट आहो. एवढे मोठे पैसे तुम्हाला देवानं कमवून दिलेत, अब्जाधीश केलंय. एवढं सगळं असताना पुढच्या माणसाशी बोलत असताना कशा पद्धतीनं बोलावं, काय भाषेत बोलावं, एवढी अक्कल साधी तुम्हाला दिली नाही का. काय भाषेत बोलता तुम्ही कुणाला. तुम्ही ही आईबापाच्याच पोटी जन्माला आलाव, आम्ही बी आईबापाच्याच पोटी जन्माला आलाव. म्हणजे नेमके तुमचे आईबाप तुमच्यावर संस्कार करायला कमी पडले का, की तुम्ही दुसऱ्याच्या आईबापाला काही बोलता. ठीक आहे, देवानं तोंड दिलंय, तोंडातून कधीतरी चांगलं बाहेर पडू दे की. कसं सारखं उठलं की सुटलं का गटार गंगा, उठलं की गटार गंगा. कधीतरी चांगलं बोलावं. बरं मी ती बघतो, त्यांचं भाषण बघतो, काय भाषेत बोलतेत, खालची कॉमेंट वाचतो. मला वाटतं कॉमेंट जर वाटली तर चक्कर येऊन पडल माणूस एखादं. काय लिहितेत लोक त्याच्यात, काय बोलतेत तुम्हाला. म्हणजे तुम्ही बोललेलं लोकांना काय वाटतं ती तर बघा. आणि माझी विनंती आहे की तुमचा मान सन्मान म्हणून आम्ही आजपर्यंत शांत होतो. आमच्या आईबापाचे आमच्यावर संस्कार म्हणून आम्ही शांत होतो. नाहीतर तोंड आम्हाला बी दिलंय. कृपा करून इथून पुढच्या काळामध्ये हीन पातळीनं, नीच पातळीनं, ज्याच्यावर बोलायची आपली लायकी नाही, त्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाबद्दल एक ब्र शब्द काढलेला ओमराजे खपून घेणार नाही. मी तसला 40 वर्ष मंत्री असलेला डॉक्टर राणा एका झटक्यात गार करून आला म्हणून तू किस जाडकी पत्ती आहे.